आज मला करायचे होते 4 केक. त्याच्यापैकी 2 केक ऑर्डरचे होते आणि 2 केक हवे होते मला घरी सेलिब्रेशनसाठी. 10वीचा नुकताच रिझल्ट लागला आणि माझे दोन्ही भाचे, एक भाचा आणि एक भाची 10वीला होते आणि त्यांचे रिझल्ट लागले. खूप छान मार्क मिळाले त्यांना. तर भाचा मुंबईला गेला होता, त्याच्यामुळे त्याची पार्टी नंतर होणार होती. पण आमच्या भाचीबाईची पार्टी आजच होती, सो त्याच्यामुळे मी तिच्यासाठी आवडीचा तिचा चॉकलेट केक करत होती आणि त्याच्यावरती मी मेसेज लिहिलेला, "काँग्रेस, यू डिड इट." केक केले होते कारण केकशिवाय सेलिब्रेशन पूर्ण होऊ शकत नाही. तर असे मी इकडे छान डिझाईन करून घेतली आणि हा या केकचा फायनल लूक. आणि जो दुसरा केक करत होती ती आमची छोटीशी ओवी, माझी छोटी भाची, ती तिसरी पास झाली. तर तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही 10वीच्या सगळ्या मुलांचं कौतुक करताय दोघांचंही, आणि मी 3rd स्टँडर्डला ए ग्रेड मिळून सुद्धा माझं सेलिब्रेशन नाही आहे, म्हणून मी तिच्यासाठी तिच्या आवडीचा स्ट्रॉबेरी फ्लेवर, आणि तिला केकवरती स्प्रिंकलर्स खूप आवडतात, त्याच्यामुळे मी हा केक केला होता. त्यानंतर हा जो केक करते हा ऑर्डरचा होता, चॉकलेट फ्लेवरचा होता आणि स्पॉन्ज केक होता. त्यांना त्याच्यावरती जास्त क्रीम नको होतं, त्याच्यामुळे त्यांनी हा ऑप्शन चॉईस केला होता. त्याला मी छान वरून गोल्डन कलरनी डेकोरेट केलं, मध्ये हॅपी बर्थडेचा टॅग लावला आणि हा आहे त्या केकचा फायनल लुक. आणि नंतर रात्री आम्ही गेलो सेलिब्रेशनसाठी. पहिला केक 3rd स्टँडर्डचा कट होणार होता, त्याच्यामुळे तिला समोर ठेवला आणि तिला तो केक बघितल्यानंतरच ती खूप खुश झाली, तिला खूप आवडलं. आणि केक कट झाल्यानंतर मी तिला भरवायला जाणार तर तिनेच मला पहिला घास भरवला. एवढं भारी वाटतं ना, हा आमचा लाडोबा आहे. आणि ही आमची ऋतू, जिला 90% मार्क मिळाले 10वीमध्ये, त्याच्यामुळे तिचं सेलिब्रेशन पण झालं. ती पण खूप खुश झाली कारण आवडता फ्लेवर होता चॉकलेटचा. आणि ही तयारी होती 4थ्या केकची आणि जो खूपच भारी झाला होता. त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पेजला फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया एका मस्त व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.